यानंतर सर्वांना धडकी भरवणारी बातमी। अफगाणिस्तानातल्या तालिबाननं एका आत्मघातकी हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय। त्यात एक ट्रक बॉम्बच्या स्फोटानं इमारत उडवून दिली जात असतानाची दृश्य आकाशातून टिपली गेली आहेत। हेल्मंड प्रांतातील पोलीस मुख्यालयावर 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ असल्याचा तालिबानचा दावा आहे। काही अफगाण अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ खरा असू शकतो अशी प्रतिक्रियाही दिली आहे। अतिरेकी संघटना आयसिसनं याआधी अनेकदा अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ प्रसारित केले होते, पण तालिबाननं पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा व्हिडिओ जारी केला आहे। उत्तर प्रदेशातील निवडणुका तोंडावर असतानाच मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळाला। मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले काका आणि राजकीय वैरी शिवपाल यादव यांच्यासह अन्य 3 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिलाय, तर दुसरीकडे पक्षाध्यक्ष मुलायम सिंग यांनी अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आणि खासदार रामगोपाल यादव यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली। भाजप नेत्यांशी संगनमत करून रामगोपाल यादव हे पक्षाविरोधात कटकारस्थान करत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी पत्रकार परिषदेत केला। प्रोफेसर साहब यदि अपने ज्ञान व लेखन का प्रयोग समाजवादी विचारधारा को फैलाने में करते तो पार्टी का भी भला होता। उन्होंने अपनी मेधा का प्रयोग केवल षड्यंत्र करने और गिरोह बनाने में किया है। प्रोफेसर रामगोपाल यादव को राष्ट्रीय महासचिव एवं प्रवक्ता समाजवादी पार्टी को समाजवादी पार्टी से 6 वर्ष के लिए निष्कासित करते हैं।